ती शहाण्या माणसाला दाखवा, ज्याला कळतंय त्याला दाखवा. चेक घेताना ती चेकचा आकडा वरचा खालचा जी शहाणा शिकलेला आहे त्याला दाखवा आणि मगच चेक घ्या, मगच अग्रीमेंट करा आणि अग्रीमेंट रजिस्टर्ड करा. नुसतं साधं नोटरी अग्रीमेंटवर तुम्ही तयार होऊ नका, तुम्हाला माझं सांगणं आहे. आणि तिन्ही गावाचा विषय महत्वाचा. तुम्ही उद्या सांगतो तसं करा की तुम्हाला काय अडचण आहे. बरं काय सोपं तारा काढायला काय करावं लागलं आपल्याला? दादा बाबा बाबा गॅस कटर आहे का? गॅस कटर आणून 15 मिनिटात गॅस कटर गॅस कटर न टाका पाडू एक मिनट तुम्हारा नुकसान नहीं होने को मांगता है तो तुम खुद से निकाल के ले लो. समजे काय करा, 2-4 पोलवरचं त्याचं काढून टाकायला लावा. 2-4 पोलवरचं काढल्यावर त्याला काय लाईन तर चार्ज करता येत नाही. तेवढी 4 पोलवरचं काढून टाकायला लावा. इनका सब क्लियर करके ले लो, तब तक तुम चार्ज नहीं करेंगे. समझे? और तुमने नहीं निकाला तो फिर तुम्हारा कुछ नुकसान हुआ तो हमको नहीं बोलने का. बोल फिर जेसीबी लाके करेंगे, गैस कटर से लेंगे, उनको जैसा समझता है वैसा करेंगे. नो डिपार्टमेंट विल बी सपोर्टिंग. टेंशन घेऊ नका आता. नाही मी आहे तुम्हाला. और हम सब साथ में रहने वाले हैं. मी काय त्यांच्याच बाजूने बोललोय असं नाही. मला राग यांचा काय, खाली 2 लाख लिहिले वर 12 लाख लिहिले. इतकी नालायक आहे ती. ही लय शहाणी आहे ती असं वाटतंय का? वर 12 लाख लिहिते खाली 2 लाख लिहिते. त्याच्या बापांचे कोटील का असा? त्याच्यामुळे ह्यांची अजिबात बाजू घ्यायची नाही. मी सांगतोय तसं उद्या 12 वाजेस्तोवर ह्यांचं येणे सामोपचारनं मिटवलं, त्यांच्या अग्रीमेंटला तयार झाले तर तुम्ही बी थोडं काय करा, तहसीलदार साहेबाकडे किंवा एसडीओ साहेबाकडे समक्ष येऊन ते अग्रीमेंट दाखवा. त्यांना दाखवा एकदा. नाहीतर अजून पुन्हा तहसीलदार सापडायचा तिथं. अरे तुम्ही करायला कशाला साहेब ज्यांनी केलं ना. अरे बघ माझं शेत आहे, मी आणि कंपनीनं अग्रीमेंट केलं. तहसीलदारचा किंवा एसडीओचा पुन्हा ही अग्रीमेंट तुम्ही रजिस्टर्ड केलं तर त्याला तुम्हाला उद्या कायदेशीर व्हॅल्यू राहते. नोटरीच्या अग्रीमेंटला व्हॅल्यू राहत आणि नोटरी करना तुम्हारे लिए भी बुरा है, क्योंकि कल अगर किसान कुछ बोल देगा तो तुमको भी कोई फिर लीगल बेस नहीं है. दादा आज का खर्च बचा रहे हो, आज का खर्च बचा रहे हो, लेकिन वो आगे तुमको तकलीफ देने वाला. आपल्याकडे काय रजिस्टर्ड करणं काही दिलेलं नाहीये. रजिस्टर केलेलं दोघांच्या फायद्यासाठी चांगलं असतं. आमच्याकडे आलं आम्ही यांना तेच सांगत असतो की तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि जे काही ठरते ते तुम्ही शेतकऱ्यांशी डायरेक्ट. तुमको समझ में आएगा मैं क्या बात किया हो? स्पेशली रिन्यू वाले समझ में आए. और जो कोई भी कंपनी किसानों को फंसाएंगी, अभी मेरे को रिन्यू का एक चेक आया है, ऐसा किसी का और चेक आएगा तो फिर किधर भी नहीं काम होने दूंगा मैं. तुमको काम करना है ना, हमको तुमको तकलीफ नहीं पहुंचाने का, लेकिन तुम अगर ऐसा फंसाओगे हमको तो हम भी आपको फंसाएंगे. चला उपोषण आता सोडा. मी सांगतोय त्या पद्धतीनं उद्या तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करायची. उद्या 12 वाजता तुमच्या निकाल के लेंगे क्या नहीं? नहीं पहले तो एग्रीमेंट तुम्हारा एग्रीमेंट कल के कल होना चाहिए. नहीं होगा तो निकाल के लेने का 12 बजे से पहले. और 12 बजे के बाद अगर कुछ नुकसान हुआ तो फिर हमको बोलने का नहीं. 12 बजे के बाद इनको जैसा जमेगा वैसा वो निकाल लेंगे. दोन्ही दोन्ही दादा भूम तालुक्यात घेत लपडाय. सगळ्यासाठी सांगितलं. आणि मला जेवढ्या शेतकऱ्याचे फोन येते तेवढ्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. मी स्पष्ट सांगितलंय की बाबा तू अग्रीमेंट केलंस का? नाही केलं. तू जर अग्रीमेंट केलं नसेल तर मग तू त्यांना तुझ्या शेतात पाऊल ठेवू देऊ नको. तुझ्या शेतात तार पोल रावला असेल पोल उकरून टाक. तुझ्या शेतात तार ओढली असेल तार तोडून टाक. मी ह्या भाषेत सांगतो त्याच्यात. हा पण अग्रीमेंट केला असेल तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडतो. ती बी अग्रीमेंट रजिस्टर्ड नोटरी असं त्याला नोटरी जर असेल त्या नोटरीला कोण कुत्र खात नाही. डुप्लिकेट नोटरी ओरिजिनल नोटरी तुम्हें आणि तुम भी इसके आगे जो भी कुछ एग्रीमेंट करना है वो आप कहाँ करना है, क्या करना है? हाँ रजिस्टर एग्रीमेंट हुआ तो उसको लीगल वैल्यू है. तुम नोटरी करेंगे तो लीगल वैल्यू नहीं है. दोनों के लिए अच्छा है. नहीं तो ये झगड़े हर जगह पे हो गए. चला
हे पाणी आणावर चला आलं का लक्षात आलंय का त्यांना 12 वाजाच्या पुन्हा ती तारा काढायच्या जबाबदारी कुणाची आहे शेतकऱ्याची पुन्हा उद्या कोण आडवा आलं तर मला सांगा पुन्हा आता तुम्ही काय तर नारळ पाणी नारळ पाणी नाही मी तो आता यांना काही मेरेल बरं आहे आपलं यांना काय तुमच्या आप कहाँ करना क्या करना है रजिस्ट्रार एग्रीमेंट हुआ तो उसको लीगल वैल्यू है पोल्ट्री करेंगे तो लीगल वैल्यू दोनों के लिए अच्छा है। नहीं तो ये झगड़े हर जगह पे हो गए चला हे पाणी आणावर चला आलं का लक्षात आलं का ध्यानात 12 वाजाच्या पुन्हा ती तारा काढायच्या शेतकऱ्याची पुन्हा उद्या कोण आडवा आलं तर मला सांगा नारळ पाणी नारळ पाणी यांना काही मेरेल बरं आहे आपलं यांना काय ये कहा जा रहा है